तर नमस्कार सगळ्यांना, कशी आहे बरी ना? तर बघा काल रात्री बघा पाऊस झालाय बघा. त्याच्यामुळे बघा सगळं ओलं ओलं झालं इकडं. सगळीकडे हम्म. आणि सगळी चूल पण पेटना बघा आज सकाळी. मग काय आहे, पाऊस आलाच पाहिजे बाई. पाऊस कशाला, उन्हाळ्यात पाऊस असतो का? मग काय आता उन्हाळा लागून अवकाळ असू दे. रात्री इजा तर विजाले कडकडाट पाऊस असतो म्हणजे विजाले आबळ गरज होतं. आमच्या इकडं तर आणखीन आज पण सांगितलंय पाऊस, काय होते काय माहिती भातोड्याचं आमच्या. मी काय केलं तर ज्वारी भिजायला घातली होती बघा. 1-1.5 किलो ज्वारी असेल, 1-1.5 किलो तरी असेल, काय मोजली नव्हती. त्याला 3 दिवस भिजवून घेतली. चौथ्या दिवशी थोडीशी सुकायला लावली आणि संध्याकाळी बारीक केली आहे बघा. आणि हे जर पिठे बघा असं झाले हे का. ज्वारीच्या भातोड्या मी कधी केल्या माहित्या, पहिल्या केल्या होत्या एकदा, माझ्याकडून बिघडल्या होत्या. तर बघूया आता कशा होते ते बघा. कशा होते ते. तर त्याच्यात टाकायसाठी थोडस जिरं आणि हे घेतलं, काय आहे? तीळ. तिळ, जिरं तिळ आणि पाणी. ही कर की घरात एक पातेल आणखी पाणी काढायचं थोडस. काय पातील पण लागते लागल की लई झालं. घ्या पाणी काढून आता त्यातलं थोडं थोडं. त्यातलं पाणी काढून ठेवलंय बघा बाजूला. एवढ्या पाण्यात मी आता हे जिरं आणि तीळ टाकते बघा. आणि ह्याच्यात टाकूया मीठ. मिठाशिवाय पर्याय नाही, मीठ लागतं या. मीठ टाकलं. असं वाटलं तर आज ऊन पडतंय का नाही पडतंय या, पण पडलं की ऊन अग. ऊन पडलं, कारण सांगितलंच होतं पाऊस आहे म्हणून. मग काय आहे, बारीक केलं रात्री, म्हणलं काय का होईना आता, कारण ज्वारी पण 4 दिवस झाले भिजायला घातली होती ना. चौथा दिवस ओलंडलाच होता. काय करायचं झाले बघा, चिकवट पीठ आले असं. गव्हाचं चिक काढलं आणि झालं त्याचं पण. मग ज्वारी बोलून चालून ती आता बाजरीच्या पण करते ते ना. बाजरीच्या करते ती. आणि मका मकाच्या पण करते ती, पण मकाच आणलं काय करू. तुला येते ते का पण मकाच्या करायला? मकाच्या करायला खाली आटा सायला काय करायचं पण त्या मकाचं काय करते, कसं करते ती, कसं करते ती मकाचं पण हा 3 दिवस भिजायला घालायचे. आता भिजायचं घालायचं काय मला वाटलं बारीक करून. शिवाय कुठलंच पीठ आबत नाही. बरं ह्याचं होऊ द्या, आता उकळी येऊ द्या, आपण लगे पीठ हाटून घेऊया है ना. कसली उकळी आली त्या पाण्याला अग. बघ की पाणी कसलं झालंय आता. तर मीच उठती आता. उठलं सगळं पातेलं झालं आता. नाही ना ग, कमी पडलं पाणी आपल्याला. तीच की भातवड्या पापड्या त्याला काय पण म्हणायचं आता, काय करायचं. ज्वारीच्या भातवड्या म्हणते ती. तीच की म्हणूनच म्हणते मी पण. लागतंय का त्याला पाणी पण. बघू परत काय होतंय आता, कारण ही घटच असते पातळ नसते. हॅलो गाठी होऊन म्हणून आता तू हलवते की आता. झाले का चांगलं झाले. लई भारी झाली. विशेष संपला मग डफर झाले म्हणल्यावर. मीठ कमी बी नाही ना पडलं. कमी तेल पडलं आता. हां मग भारी. चांगलं शिजू द्यायचं बघा, हटते बघा चांगला सगळा. आणि तुझ्या ताट झाकून ठेवते आता. झाकून ठेवते आता, जरा वापरू दे की. ह्याला काही अर्धा तास 1 तास चांगलं शिजू द्यायचं आणि मग आपण घालायला घेऊया ज्वारीच्या भातोड्या घालायला. चला बघा पीठ कसं काय शिजायला लागले बघा. गुदू 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 पीठ शिजायला लागले. जेव्हा साई यायला लागली आहे बघा. आता धुरानं दिसत नाही. मस्त असं बघा पीठ शिजायला लागले या. आणि असंच पाहिजे भातवड्याला पीठ बघा, असं घट्ट लय पातळ नाही बघा. तर छान असं पीठ झालंय बघा माझं शिजवलेलं मी. तर ह्याला एक अजून अर्धा तास असं शिजू द्यायचं बघा. आणि परत आपण ह्याच्या भातवड्या घालायला घेऊया. बघा आपला चिक असा छान असा शिजून रेडी. हा होया ग भातवड्याचं पीठ बघा आता हे पीठ
हा. आता आपल्याला घालायचे ते माझ्या मैत्रिणीच्या स्लॅपवर घालायचे ते बघा, त्याच्यामुळे तिकडे चाललंय बघा एक घेऊन आता. आता पातेल कारण उचला खाली, आणि चला. एवढं ही नाही त्याच्यामुळे वर घालावं लागतंय मला. हा तर चला हा असं पातेल घेऊन जायचंय बघा आता वरती घालायला. चलो मग तेव्हा आता चला आता. आलू बघा आता सोलापूर. अयो हे असं का दिसतंय त्याच्यावर ग? हा? गोल गोल भातोड्या घातल्यासारखं उगस म्हणून राहिले ते काय होय अगं. हां आता आलंयच घालायचं आता पट्ट दिशी. ऊन पण तावतंय आता कोपरावरती साडीचा खालचा. है ना. बघा चालू झाल्या बघा भातवड्या घालायला तयारी लगेच. एवढ्या घालून घेतल्या. ऊन लागायला लागले लईच ना. लय ऊन लागायला लागले. आता ऊन लागणारच आहे. काय करायचं मग आता. बघा आमच्या इकडं असं दिसतं पत्र्यावर सोलापूर आल्यावर. वातावरण छान आहे पण लईच ऊन लागतं या. मग काय आहे घ्या घालून घालून पटापटा. आता जरा फास्टमध्ये उरकायचं या. कामं राहिली ती आणखीन आपली. पीठ पातळ झालं नाही ना ग. ऐगो बाई आपडली असती आता खाली म्हणजे नाग. हावरा हावरा मग बघा बघा पापड्या बघा आपल्या झाल्या त्या करून आता आहे ना. शेवटची राहिली एक येऊ गेला हां म्हणून म्हणलं आता घालून घ्यावं आता ही. तर घ्या आता घालून झाले. तर आता चला मग खाली. लय ऊन लागायला इथं. लय म्हणजे खतरनाक ऊन आता लागतंय. पावसाचं ऊन म्हणते ना, पाऊस येतोय संध्याकाळचा हां त्याच्यामुळं ऊन लागायला लागले. मग काय आहे. पाऊस पण सांगितलाय. मग काय आहे. तर चला आता घरी जाऊ आपण देवा. बघा एवढं झालं घालून आमच्या पापड्या. आज तरी कमीच घातल्या होत्या है ना. आज कमीच घातल्या होत्या तरी एवढं झालं या. चला आता खाली. बस की आता किती घालते या. चल अगं थापतो दे की. थापटा. चला चला बाय बाय. पापड्या होते ते का नाही त्या खायलो की खाती बाई अवघडच आहे. बघा हो का एवढं झालं आपलं करून आता. एवढंच झाले बरं का. जास्त पण नाही कमी पण नाही. सगळ्यात जास्त ह्याची लई भाजी चव लागते खायला. आहे ना. चल मग खाली. चला आता चलो बघा, नीचे. पापड्या घालून आमच्या आता. हां आणि आमच्या ज्वारीच्या पापड्याची रेसिपी कशी वाटते आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि हां आमच्या रेसिपीला तुम्ही भरभरून साथ देताय बरं का. हो मनापासून असा सपोर्ट तुमचा राहू द्या. हां. तर चला एवढा छोटा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून. हां तर चला टाटा बाय बाय.